राजनीति के गलियारों में एक बार फिर हलचल तेज हो गई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दो गुट शरद पवार और अजित पवार गुट के एक होने की चर्चा जोर पकड़ रही है। इस बीच प्रहार पार्टी के प्रमुख बच्चू कडू ने चौंकाने वाला दावा किया है। जानते हैं उन्होंने क्या कहा। कोण म्हणते अलग आहे? मी कितीक पुरावे देतो का ते एकत्र आहे म्हणून? जशी चाणक्य नीती आहे तशी हे पवार नीती आहे। अजित दादा मागच्या याच्यात होते म्हणून दादाचं नाव घेत हे सगळे फुटले। आता दादा येऊन बसले, मोठी पैसे पंचायत झाली। राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या अडचणीच्या म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण बीजेपीनं यावर्षी पुनर्रचना होणार आहे आणि व्यवस्थित गेम करायचा होता। प्रत्येक मोठ्या राज्यात बीजेपी व्यवस्थित स्थान घेऊन आहे, कारण पुनर्रचनेमध्ये राज्य आणि देश हा एकत्रित जर असलं तर पुनर्रचना म्हणावी तशा पद्धतीनं केल्या जाते। हा त्याच्या मागचा व्यवस्थित डाव आहे। मी पुन्हा एक तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय, मुंबईतल्या मराठी माणसाची एकंदरीत मतदानाची संख्या घटवणार आहे, कारण दोन ठिकाणी मराठी माणसाचं मतदान आहे, एक कोकणात आहे आणि मुंबईत आहे। ते लगेच एक पत्र काढणार, नवीन कायदा अस्तित्वात आणेल आणि जो दोनही ठिकाणी मतदान ठेवन त्याला 15,000 रुपये दंड, अशा पद्धतीचे काही संकेत आम्हाला भेटले आहे। म्हणजे सत्तेसाठी सगळे नियम बाजूला ठेवून बीजेपी राजकारणातलं सगळ्यात बेकार राजकारण म्हणजे जसं औरंगजेब चाल करून याचा विचित्र पद्धतीनं तेवढं जरी नसलं तरी राजकारणात काहीही करावं पण सत्ता हाती घ्यावं, अशा मानसिकतेत सध्या भाजपा आहे।